साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. भर पावसातही उत्साहात साजरा करण्यात आला पोळा. तोरण तोडणाऱ्या शेतकऱ्यांची, बैलांची तसेच बळीराजाची करण्यात आली पूजा अर्चा. बुलढाणा शहरात भर पावसातही शेतकऱ्यांनी उत्साह कायम ठेवत पारंपरिक पद्धतीने बैलपोळा सण साजरा केला. बुलढाणा शहरातील जुन्या गावातील चावडी परिसरात दरवर्षी मोठ्या उत्साहात पोळा साजरा करण्यात येतो. यावर्षी आज पोळ्याच्या दिवशी सायंकाळी 4:30-5 वाजल्यापासूनच बुलढाणा शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली व सायंकाळपर्यंतही पाऊस सुरूच होता. मात्र भर पावसातही शेतकऱ्यांनी आपला उत्साह कायम ठेवत पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा केला. यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत वेशीतील तोरण तोडणाऱ्या शेतकऱ्यांची व त्यांच्या बैलांची तसेच या ठिकाणी उभारण्यात आलेल्या बळीराजाच्या पुतळ्याची पूजा अर्चा करण्यात आली. दरम्यान पिढ्यानपिढ्या चालू असलेला पोळा सण साजरी करण्याची परंपरा जुना गाववासियांनी व शेतकऱ्यांनी पार पाडल्याबद्दल आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांचे आभार मानत त्यांना शुभेच्छा दिल्यात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुलढाणा शहरातील हा जुन्या गावचा पोळा जुन्या गावच्या वेशमधून मानाचं तोरण तोडून आणि बळीराजाची पूजा करून मानाची गुढी घेऊन या ठिकाणी पोळा हा फुटलेला आहे, संपन्न झालेला आहे. या ठिकाणी रामदास आमचा जो काही शेतातला कामगार आहे त्याचा जो बैल आहे सध्या त्याचा मान आणि सुरेश परसे यांचा बैल, या दोघा बैलांना या ठिकाणी मान दिला. तसा आम्ही सगळ्याच बैलांना मान दिला कारण बैल काही जास्त नाही, पण ही पिढ्यानपिढ्याची परंपरा आज या जुनागावासाठी शेतकऱ्यांनी आणि सर्व बांधवांनी या ठिकाणी पार पडली. मी या निमित्त सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो. शेतकऱ्यांना पाऊस आणि पाणी काही नसतं, त्याला पावसात भिजायची सवय असते, उन्हात काम करायची सवय असते, थंडीत राबायची सवय असते. त्याच्यामुळे पाण्यामध्ये शेतकऱ्यांचा उत्साह कमी नाहीये.